महाकुंभ परिसरात सेक्टर 18 मध्ये भीषण आग लागली। तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। महाकुंभ मध्ये आणखी एक विक्रम नोंदवण्यात आलाय। कुंभ मेळ्यामध्ये 40 कोटी भाविकांनी स्नान केलं। आतापर्यंतचा कुंभ मेळ्यातला हा उच्चांकी आकडा आहे। रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे। रेपो रेट 6.5% आता 6.25% आलाय। कर्जाचा हप्ता कमी होणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय। राज्यभरातील 20,000 मासेमारी तलावांची तपासणी होणार आहे। गोड्या पाण्यातील मासेमारीची मक्तेदारी मोडीत काढण्याकरता मंत्री नितेश राणेंनी हा मोठा निर्णय घेतला। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलीस दलाला मोठं यश आलंय। आरोपी शरीफुलच्या बोटांचे ठसे जुळले असून आता अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य कोकण रेल्वेवरून अंगणेवाडी यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। या रेल्वे गाडीला एकूण 19 डबे असतील। जळगावच्या सराफा बाजारात 24 दिवसात सोनं 5,000 रुपयांनी वधारलंय। चांदीच्या भावातही 2,500ची वाढ झाली आहे। सोन्याचे दर 90,000च्या उंबरठ्यावर आहेत। चांदीचे दर लाखपार जाणार आहेत। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली। अखेर आदेश जारी केले। नोकर भरती प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सहकारी संस्था नागपूरच्या विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत। शासनाने मुदतवाढ न दिल्याने सोयाबीन खरेदी केंद्र आजपासून बंद झाली आहेत। धाराशिव जिल्ह्यात 12,000 नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी न करताच खरेदी केंद्र बंद करण्यात आलेली आहे। नाफेडकडून हमी भावाने होणारी सोयाबीन खरेदी बंद करण्यात आली आहे। मात्र वाशिम जिल्ह्यातील ऑनलाईन नोंदणी केलेल्या 21,502 शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी अद्याप बाकी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। सांगलीच्या पोखर्णी इथल्या उसाच्या शेतात 2 बिबटे बिनधास्त खेळताना शेतकऱ्यांना दिसले। बिबट्यांची मोजमोजती शेतकऱ्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली। वन विभागाने या बिबट्यांना जेरबंद करावं अशी मागणी केली। भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव सडक इथं गेल्या 5 दिवसांपासून शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं। शंकरपट सळसळत्या उत्साहात नाऊन निघाला। शेवटच्या दिवशी वाऱ्याच्या वेगाचा भीर थरार लाखो नागरिकांनी अनुभवला। सिंधुदुर्गात आफ्रिकन झाडांची जपणूक केली जाते। वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण इथं भोगटे या कुटुंबियांकडून शेकडो वर्षांपासून असलेले आफ्रिकन झाड ज्यांची निगा राखली जाते। येवल्यामध्ये मुलाच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या आईने सुद्धा तिचे प्राण सोडले। धक्का बसल्याने आईचा मृत्यू झाला। घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। मेळघाटातील रेहट्या खेडा इथल्या महिलेची धिंड काढल्याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी कारवाई केली आहे। ठाणेदारावर 3 पोलीस अंमलदारांना निलंबित करण्यात आलेला आहे। आफ्रिका खंडातील केनिया, टांझानिया या देशात आढळणारा दुर्मिळ बाओबाब म्हणजेच गोरख चिंच वृक्ष वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावात गेल्या अनेक वर्ष निर्धोकपणे उभा आहे। म्हापण इथल्या भोगटे कुटुंबियांकडून शेकडो वर्षांपासून या झाडाची निगा राखली जाते। जी वाघनख वापरली होती त्याचं प्रदर्शन आपल्या नागपूरमध्ये या ठिकाणी विदर्भातल्या लोकांकरता करण्यात येत आहे। या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि ज्यांनी नागपूरला हा कार्यक्रम आयोजित केला ते आशिष शेलारजी, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, मुख्य सचिव सुजाता सौनिक, त्याचप्रमाणे श्रीमती शोभा मधाळे, श्री विकास खारगे, श्रीमती माधवी खोडे, श्री विपिन इटनकर, श्री अभिजित चौधरी
श्री विनायक महामुनी, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं रक्षण करण्याकरता ज्या वाघनखांचा वापर केला होता, ती वाघनख महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांमुळे, विशेषतः ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला, आमचे तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या प्रयत्नांमुळे ती भारतामध्ये आली आणि सुरुवातीला साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये माननीय एकनाथराव शिंदेजी, अजितदादा आणि मी त्या ठिकाणी त्याच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उपस्थित होतो आणि पश्चिम महाराष्ट्रातनं हजारो तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन या वाघनखांचं दर्शन घेतलं. केवळ वाघनख नाहीत, तर त्याच्यासोबत मराठाकालीन जी शस्त्रास्त्र होती ती कशी होती, त्याच्या बनावटी कशा होत्या, त्याचा वापर कसा होता, याचंही अतिशय सुंदर प्रदर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तशाच प्रकारचं प्रदर्शन आणि तीच वाघनख आता आपल्या नागपूरच्या संग्रहालयामध्ये आलेली आहेत. मी आमच्या मुख्य सचिवांना सांगू इच्छितोय, नागपूर एक आमचं वेगळं शहर आहे. आमच्याकडे आमच्या संग्रहालयाला अजब बंगला म्हणतात. तर त्या अजब बंगल्यामध्ये, आमच्या संग्रहालयामध्ये त्या ठिकाणी आता ही वाघनखं आलेली आहेत. आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी अफजल खानाने प्रतापगडाला वेढा घातला आणि आता स्वराज्याचं काय होईल, विजापूरची सल्तनत आता आपल्या स्वराज्याला गिळंकृत करणार, अशा प्रकारची लोकांच्या मनामध्ये शंका तयार झाली. प्रचंड मोठी फौज घेऊन त्यांनी हा वेढा दिला होता आणि त्याच वेळी छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं, कितीही कठीण प्रसंग आला तरी हिमतीने आणि कल्पकतेने छत्रपती शिवरायांनी त्याच्यातनं मार्ग काढला. आणि म्हणून ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी अफजल खानाची भेट घेण्याचा लकोटा पाठवला आणि भेटीची तारीख मुकर्रर झाली, त्यावेळी आई जिजाऊंसहित सगळ्यांच्या मनामध्ये खूप चिंता होती. छत्रपतींना सांगण्यात आलं की अफजल खान दगाबाज आहे, हा जरी तुम्हाला भेटीला बोलवतोय तरी त्याच्या मनामध्ये काळबेर आहे, हा तुम्हाला त्या ठिकाणी घातपात करेल, त्यामुळे याला भेटीला न गेलेलं बरं. पण छत्रपतींनी त्या ठिकाणी ठरवलं की जर स्वराज्य वाचवायचं असेल आणि प्रतापगडाचा लढा जिंकून या ठिकाणी आपल्याला जर स्वराज्याची स्थापना पुन्हा करायची असेल किंवा स्वराज्याचं रक्षण करायचं असेल तर ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून छत्रपती गेले आणि त्यावेळी 6-6.5 फूट उंच असा तो अफजल खान, त्यांनी छत्रपतींना आलिंगन देण्याकरता निमंत्रित केलं आणि आलिंगन दिल्यानंतर एक प्रकारे छत्रपतींना दाबून पूर्णपणे त्यांचा जीव घुटमळला पाहिजे, त्यांचा श्वास थांबला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. त्याच्या मनामध्ये काळबेरं होतच. छत्रपतींचा त्या ठिकाणी मृत्यूच झाला पाहिजे अशा प्रकारचं. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा.
महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे? राहुल गांधींचा सवाल. विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे सादर करण्याचा दिला इशारा.